या औरंगजेबाने दुसरा प्रश्न विचारला, क्यों शंभू राजे, हमने सुना है की तुम्ही उत्तम मल्लविद्या जाणता, मग आमच्या आखाड्यात सुद्धा सुंदर सुंदर मल्ल आहेत, सुंदर सुंदर पैलवान आहेत, आमच्या आखाड्यातल्या आमच्या एखादा पैलवानाशी तुम्ही कुस्ती खेळाल का? सरदेशीकडला आपला सह्याद्रीचा सर्जा, अरे औरंग्या, तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. या पाण्यानं दिल्लीला सुद्धा घाम फोडला. ते दिल्लीला घाम फोडण्याचं सामर्थ्य या सह्याद्रीनं तुमच्या माझ्या मनगटामध्ये पेरलंय. तिथून आता शिवाजी महाराजांना सोडवलं पाहिजे. 9.5 वर्षाच्या पोराला वाटलं की आपल्या बापाला सोडावं. बापाला आज आपल्याला वाटतं की माझं पोरग सुरक्षित गेलं पाहिजे, माझं पोरला काय झालं नाही पाहिजे, पण नाही. 9.5 वर्षाच्या पोराला वाटलं की आपण आपल्या बापाला इथनं सुखरूप सोडवलं पाहिजे. शिवाजी महाराजांना आग्र्याच्या भेटीतून सुखरूप सोडवायचं सगळं प्लॅनिंग हे संभाजी महाराजांनी 9.5 वर्षाचं वय असताना केलं. आणि कुंभाराच्या वाड्यापर्यंत यायची जायची सगळी सोय आग्र्याच्या त्या दरबारातनं, आग्र्यात तिथं कैदी केलंय, तिथून त्या कुंभाराच्या वाड्यापर्यंत पोहोचवायची सगळं प्लॅनिंग संभाजी महाराजांनी केलं. आणि संभाजीराजांच्या प्लॅनिंग खाली महाराष्ट्राचा सह्याद्री शिवाजीराजे निसटले, औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन निसटले गेले. पण जाताना 9.5 वर्षाच्या संभाजी महाराजांना मागं ठेवून गेले आणि शिवाजी महाराज राजगडावरती पोहोचले. एका बापाला वाटलं नसेल का हो, 9.5 वर्षाचं पोरग आहे, कसं मागं ठेवावं? संभाजी महाराजांना वाटलं. जाताना जर विचारलं संभाजी महाराजांनी, आबासाहेब मला एकटे ठेवून जाणार? अरे दर्या सुद्धा फाटला असता, विचारलं असतं, आबासाहेब या तुमच्या छाव्याला एकट्या मागं ठेवून जाणार, पण नाही. पुत्र जाणता होता. 9.5 वर्षाचे शंभूराजे विचार सांगते झाले, आबासाहेब तुम्ही बिनघोर जावं, तुमचं या स्वराज्य सांभाळायला शिवरायांचा छावा अजून जिवंत आहे. 9.5 वर्षाच्या पोराचं